नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही एक अत्यंत महत्त्वाचा आणि चिंताजनक विषय आपल्या समोर ठेवणार आहोत। सांगली जिल्ह्यातील रेवणगाव येथील श्री वेताळगुरू देवस्थानच्या पुजाऱ्यावर गंभीर आरोप केले गेले आहेत। ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार पुजारी श्री विष्णू कृष्णदेव साळुंके आणि त्यांच्या कुटुंबियांनी भक्तांची फसवणूक केली आणि त्यांच्यावर मानसिक शोषण केल्याचे समोर आले आहे। त्यांच्यावर अंधश्रद्धेच्या नावाखाली लुबाडल्याचा गंभीर आरोप आहे। स्थानिक लोकांची मागणी आहे की त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जावी आणि मंदिराच्या पवित्रतेची रक्षा केली जावी। चला तर मग या मुद्द्यावर सखोल चर्चा करूया। तालुक्यातील आणि खानापूर विटा शहरामध्ये जे असणारे वेताळगुरूचं मंदिर आहे त्याबाबत त्या मंदिराचे जे गावकरी आहेत सगळे आज एकत्रित आलेले आहेत। असे असताना हे गावकरी संपूर्ण 2 ते 3 वर्ष झालं त्या मंदिराचा जो पुजारी आहे तो विष्णू कृष्णा साळुंके हा तिथे बेकायदेशीररित्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या अस्थी कवटी हाडं त्या वेताळगुरूच्या मंदिरामध्ये ठेवून मंदिराला गालबोट लावण्याचं काम केलेलं आहे। त्या मंदिरामध्ये जे हिंदू धर्माला जे पवित्र स्थान असतं त्या पवित्र स्थानाला त्यानं अत्यंत म्हणजे स्वतःच्या बापाची स्वतःची प्रॉपर्टी समजलेली आहे। त्यामध्ये असं केलेलं आहे की मंदिराला जे टेकमल आहे त्या टेकमलीला लागून जे थडगा आहे त्या थडग्यावरती त्यांनी श्री शंकराचे म्हणजे विष्णू भगवानांचे पिंड ठेवलेले आहे। तर असे असताना हे अत्यंत धार्मिक आणि भक्तांच्या बाबत हे फार मोठा विषय असताना त्याबाबत आणि तिथील जे विलास शिंदे म्हणून एक पुजारी आहे फार जुन्या काळातला त्या पुजाऱ्याला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। असे असताना वेळोवेळी ग्रामस्थांनी तिथल्या धोंडगेवाडी चक्कनवाडी रेवणगाव त्या शहरातील भक्तांनी अनेक वेळा खानापूर विटा पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या। तर ह्याबाबतचे असणारे खानापूर चौकीचे जे एपे म्हणजे अधिकारी आहेत ते अत्यंत करप्ट आणि करप्शन आहेत। त्यांना कसं आहे देवस्थानचा वगैरे काय बाब आहे ह्याच्याबाबत न काय करता संबंधित गावकऱ्यांची आणि संबंधित भक्तांची पूर्ण दिशाभूल करणे आणि त्यांना नको करणे। आज आम्ही ह्याबाबत विभागीय आयुक्त पोलीस महासंचालक कोल्हापूर परिक्षेत्राचे आय जी साहेब फुलारी साहेब आणि महाराष्ट्राचे जेवढे अधिकारी आहेत म्हणजे सांगली जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी आहेत SP साहेब आहेत त्या सर्वांना रीतसर लेखी स्वरूपात गावकऱ्यांचे 300 घेतले असताना फक्त जे शेंडकर म्हणून जे अधिकारी शेंडेकर जे खानापूरचे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊन त्यांची पडताळणी होणे गरजेचे आहे। कारण का हा करप्शन अधिकारी दिसतो। कारण गावकरी जर अनेक वेळा जर येऊन तिथं चौकशीची मागणी करत असेल तर त्यांना दिशाभूल देणे दिलेला अर्ज चुकीचा म्हणजे देणे तुम्ही असं करा तुम्ही तसं करा त्या ग्रामपंचायत ठराव घ्या किंवा तुम्ही धर्मादाय करता मग तुम्ही काय करणार नाही का तुमच्या दिलेल्या अर्जाबाबत तुम्हाला लेखी उत्तर माहिती तर ग्रामस्थांना काहीतरी दिशाभूल करणे वेगळा मार्ग लावणे म्हणजे त्या पुजाऱ्याच्याकडून आर्थिक मलिदा घेऊन आर्थिक देवाणघेवाण करून त्याला पाठ राखण्याचं काम करत आहे। त्याबाबत येत्या 48 तासात जर ही कारवाई नाही झाली तर आहे असे आम्ही सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पूर्ण ग्रामस्थ शेंडकरजीचं ते पुजारी राहील बाजूला
शेंडकरची चौकशी करा आणि शेंडकरवर कारवाई करा. या मागणीसाठी तीव्र स्वरूपाचे आणि आंदोलन करणार आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे साहेब, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल काकडे साहेब या सर्वांनी तात्काळ लक्ष घालावे. अन्यथा मला महाराष्ट्राचे हिंदू राष्ट्र समितीचे जे अध्यक्ष आहेत गिरीजी महाजन साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांच्याकडे विटा पोलीस स्टेशनचं काय चाललेलं आहे हे अख्खा महाराष्ट्र बघतोय. कारण अख्खा हा कोण आहे इथला, कारण हे पोलीसच आहेत. गुन्हेगारला पाठीशी घालतात पण खरी वस्तुस्थिती दिसत नाहीत. आज ड्रग्ज सारखा प्रकार घडतो, बलात्काराचा प्रकार घडतो, गुन्ह्याचा प्रकार घडतो, त्याला पोलीसच कारणीभूत आहे. आज भक्तांचं मंदिराचं जर पवित्र स्थान तुम्ही स्वच्छ करू शकत नसाल तर तुम्ही उद्या गुन्हेगार काय मुक्त करणार आहे? गुन्हेगारांना पाठीशी काम घालण्याचं काम तिथले विट्याचे FBI फडतारे आणि खानापूर आउटपोस्टचे चडगे हेच करत आहेत. ते यातून सिद्ध होत आहे. त्याबाबत ग्रामस्थांचे आता म्हणणे घ्यावे. मी तेव्हा सुनावकर राहण्याबाबत पुरावा करणार आहे. पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्हाला ते दिलेल्या अर्जाची दखल न घेता हे तुम्हाला शिवेगाळ केली तरी तुम्ही त्यांच्यावर केस घाला असं आम्हाला सांगण्यात आलं. आणि सांगण्यात आलं. आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही दिलेल्या अर्जाची पडताळणी करून सर्व गावातील किंवा दोंडगेवाडी गाव आणि दक्षिणवाडी या तिन्ही गावचं देवाचं स्थान आहे ते चांगलं राहावं, येणाऱ्या भक्ताला चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि तिथलं पावित्र्य अबाधित राहावं एवढीच आमची अपेक्षा. देवस्थान रेवणगाव ते पूर्वीपासून चालत आलेले भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं मंदिर आहे. त्या मंदिराच्या आवारात पुजाऱ्याची वडिलांची समाधी घातलेली आहे आणि त्याच्यावरती शंकराची पिंड ठेवलेली आहे. मंदिराच्या आवारात कुठल्याही जागेत समाधी याचा अर्थ थडगं कुठंच बांधलेलं नाही. या पुजाऱ्याचा मनमानी कारभार चालला आहे. त्याची प्रत्येक वर्षी वर्षरात तिथं चालू असते. त्याचं मनमानी कारभार चालला आहे. देव माझ्या बापाचा आहे, माझ्या बापानं आणला आहे हे म्हणून भक्तांची दिशाभूल करतोय. आणि पोलीस स्टेशनला आम्ही आलो तर पोलीस स्टेशन म्हणते तुम्ही कोर्टात जावा, धर्मादायाला जावा. तर ह्याची कुठेतरी चौकशी होऊन आम्ही जे अर्ज केला आहे त्या अर्जाची चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईल. रेवणगाव यात्रागृह देवस्थान इथे पुजाऱ्याची मनमानी कारभार चालू असल्यामुळे तिथं त्यांच्या घरातल्या आजोबा पंजोबा वडील यांचं समाधी बांधून त्याच्यावर थडगं बांधून त्याच्यावर शंकराची पिंड ठेवलेली आहे. आणि बाहेरील लोकांना, बाहेरगावच्या किंवा बाहेरच्या भक्तांना काही माहीत नाही की हे थडगा आहे का महादेवाची पिंड आहे. तर ह्याच्यावर आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिला. पोलिसांनी त्याच्यावर ताबडतोब कारवाई करून निर्णय द्या. तर ते म्हणतात की तुम्ही धर्मदायला जाऊन भेटा, नाहीतर कोर्टात केस घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते ह्या न्यूजमार्फत आपण जादा प्रसार करून वेताळगुरू देवस्थानपासले समाधी कंसात थडगे हे आपण आवाज उठून काढण्यात मदत करावी हीच आमची अपेक्षा. या गावात गेल्या अनेक वर्षापासून ह्या देवस्थानचा वाद सुरू आहे. तरी आता आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे. तरी ह्या अर्जावरती दखल घेऊन आम्हाला सर्व गावकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा. वेताळगुरू देवस्थानपती पुजाऱ्याची मनमानी कारभार चालू आहे. तो दमदाटी करणे, माझ्या बापाची प्रॉपर्टी असणे अशा पद्धतीने तो तिथं वावर करत असते. सदर जमीन तिथील आमची वाडवडिलांची प्रॉपर्टी आहे. थडगं तिथं बांधलं आहे त्यांनी. ते लवकरात लवकर थडगं काढण्यात यावे एवढी विनंती करतो. ಸ್ವಲ್ಪ ಅಡಿಗೆ